मशरूमचे 6 सर्वात जास्त विकले जाणारे प्रकार आणि लागवड मार्गदर्शक. 1. बटण. मशरूम. बटण. मशरूम हे खाण्यायोग्य मशरूमच्या जगात एक प्रसिद्ध मशरूम आहे. हे सर्वात जास्त लागवड केलेले आणि व्यावसायिकरित्या वापरले जाणारे मशरूम आहेत. लागवडीच्या पद्धती. पेंढा, कंपोस्ट आणि प्राण्यांच्या खतासारख्या पदार्थांमध्ये मशरूम बीजाणू, जे व्यावसायिकरित्या खरेदी करता येतात, ठेवून लागवड केली जाते. हे पदार्थ सबस्ट्रेट म्हणून काम करतात. या थरात ओलसर मातीमध्ये मिसळलेला पीट मॉसचा थर जोडला जातो. ते योग्य स्थितीत ठेवा. तापमान 20 ते 35 अंश सेल्सिअस, आर्द्रता 80 ते 38%. जेव्हा मशरूम इच्छित आकारात पोहोचतात तेव्हा त्यांना सबस्ट्रेटवरून फिरवून गोळा करता येते. दुसऱ्या. ऑयस्टर मशरूम. हा एक प्रकारचा खाद्य मशरूम आहे जो भारतात लागवड केला जातो आणि भारतातील सर्वोत्तम मशरूमपैकी एक म्हणून देखील ओळखला जातो. लागवडीच्या पद्धती. गव्हाचे पेंढे किंवा भात पाण्यात भिजवा आणि त्यांना निर्जंतुक करा, जेणेकरून नको असलेले सूक्ष्मजंतू काढून टाकता येतील. हे सबस्ट्रेट म्हणून काम करते. यामध्ये मशरूम स्पॉन टाकले जाते आणि एका कंटेनरमध्ये व्यवस्थित मिसळले जाते. त्यानंतर कंटेनर खोलीच्या तापमानावर अंधाऱ्या खोल्यांमध्ये ठेवले जातात, जेणेकरून मायसिलियम उबेल होईल. मायसिलियमला सबस्ट्रेटमधून पूर्णपणे पसरू दिले जाते. त्यानंतर मशरूमच्या वाढीला चालना देण्यासाठी कंटेनरला प्रकाशात येऊ दिले जाते. तापमान 16 ते 20 डिग्री सेल्सिअस, आर्द्रता 80 ते 90%. 3. शिताके मशरूम. भारतातील सर्वात महत्त्वाच्या मशरूम प्रकारांचा आश्चर्यकारकपणे लोकप्रिय भाग बनले आहेत. लागवडीच्या पद्धती. ओक लाकूड किंवा भुसा आणि लाकडाचे मिश्रण सबस्ट्रेट म्हणून वापरले जाते आणि ते योग्यरित्या निर्जंतुक केले पाहिजे. सबस्ट्रेटमध्ये छिद्रे पाडली जातात आणि त्यात स्पॉन जोडला जातो. हे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानात थंड आणि गडद वातावरणात ठेवले जातात. लाकडापासून उगवलेल्या शिताके मशरूमला नैसर्गिक पावसासारखे दिसण्यासाठी 1 किंवा 2 दिवस थंड पाण्यात भिजवले जाते. नंतर त्यांना ताजी हवा आणि प्रकाश दिला जातो, ज्यामुळे बुरशीमध्ये फळधारणा होते. जेव्हा टोप्या पूर्णपणे विकसित होतात परंतु थोड्याशा बंद असतात, तेव्हा मशरूम परिपक्व होतात. या टप्प्यावर त्यांची कापणी केली जाते. 4. एनोकी मशरूम. भारतातील मशरूमच्या प्रकारांपैकी आणखी एक विदेशी प्रकार. चीन, जपान आणि कोरियामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले मशरूम, ते भारतात मशरूमच्या महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक बनले आहे. लागवडीच्या पद्धती. भारतात या प्रकारच्या मशरूमच्या लागवडीसाठी भुसा, भाताचा पेंढा आणि इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर सबस्ट्रेट म्हणून केला जातो. सबस्ट्रेट योग्यरित्या निर्जंतुक केले जाते. नंतर मशरूम स्पॉन सबस्ट्रेटमध्ये मिसळले जाते आणि थंड तापमानात ठेवले जाते. फळ देणाऱ्या वनस्पतींच्या निर्मितीसाठी त्यांना थंड तापमानासह योग्य हवा परिसंचरण आणि पुरेसा प्रकाश आवश्यक असतो. तापमान 16 ते 20 डिग्री सेल्सिअस, आर्द्रता 8 पासून 9-10%. देठ जवळजवळ 4 ते 5 इंच लांब झाल्यावर मशरूमची कापणी केली जाते. 5. मोरेल मशरूम. भारतातील अत्यंत मौल्यवान मशरूम प्रकारांपैकी एक. त्यांच्या अद्वितीय स्वरूपासाठी आणि उत्कृष्ट चवीसाठी त्यांचे कौतुक केले जाते. लागवडीच्या पद्धती. हे मशरूम जटिल सहजीवन संबंधांमध्ये गुंतलेले आहेत, जे त्यांच्या जीवनचक्राचा एक अविभाज्य भाग आहेत. म्हणून त्यांची लागवड करणे अत्यंत कठीण आहे. त्यांच्या किफायतशीर किंमतींमुळे लोकांनी लाकूड चिप्स किंवा भुसासारख्या निर्जंतुकीकृत सबस्ट्रेट्सवर बीजाणू टोचणे यासारख्या तंत्रांचा वापर करून घरातील परिस्थितीतही त्यांची व्यावसायिक लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यापैकी काहीही फलदायी ठरलेले नाही. तरीही ते जंगलात कापले जातात. 6. रेशी मशरूम. रेशी मशरूम, ज्याला लिंगझी मशरूम असेही म्हणतात, हे भारतातील औषधी गुणधर्म असलेल्या मशरूमच्या प्रकारांपैकी एक आहे.
लागवडीच्या पद्धती. लागवडीसाठी वापरले जाणारे थर म्हणजे लाकूड किंवा लाकूड, जे पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि योग्यरित्या निर्जंतुक केले जातात. त्यानंतर सबस्ट्रेटला रेशी स्पॉनने टोचले जाते आणि आदर्श तापमान आणि आर्द्रता राखली जाते. वाढीसाठी अनेक महिने लागतात आणि मशरूम परिपक्व झाल्यानंतर त्यांची कापणी केली जाते.